Hello students, let us solve some more problems from the exercise. जे काल आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जी एक्झाम्पल सोडवली त्याच्या पुढची एक्झाम्पल्स पाहूया. इथे आता हाऊ मेनी numbers between 100 to 1000, 100 and 1000 have a digit, have a 4 in the unit place. आता नीट लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला 100 तर 1000 पर्यंत यांच्या दरम्यानचे सगळे जे नंबर्स असतील, किती नंबर्स कोणकोणते असतील, 10 1 to 999, म्हणजेच हा एक 3 डिजिट नंबर असेल. तर या 3 डिजिट नंबरच्या युनिट प्लेसमध्ये त्यांना काय पाहिजे, 4. मग असे किती नंबर बनवता येतील असं ते विचारता येतं आपल्याला. तर आपण असं करूया की युनिट प्लेस डिजिट is 4 and it can be selected in one way. आता असं कुठे त्याने म्हटलं की बाबा इतर प्लेसमध्ये ह्या 4 येऊ नये म्हणून, असं तर काही म्हटलं त्याने. फक्त युनिट प्लेसमध्ये 4 आला पाहिजे. म्हणजे 144 तर 144. आता 144 मध्ये युनिट प्लेसमध्ये 4 आला की नाही, मग तो 4 कुठे येऊ शकतो, 10th प्लेसमध्ये येऊ शकतो. मग आता इथं 10th प्लेस डिजिट कॅन बी सिलेक्टेड इन 10 ways. कारण इथे किती डिजिट आहेत आपल्याकडे, 10 डिजिट आहेत. कोणकोणते डिजिट्स आहेत, डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे डिजिट्स आहेत. आणि यांच्यामधून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे की ज्यांच्या युनिट प्लेसमध्ये किती असेल, 4 असेल. मग आता युनिट प्लेसमध्ये 4 हा एकच व्यवहार म्हणजे एकच येईल, म्हणजे तो इट कॅन बी सिलेक्टेड इन वन वे. आता या ठिकाणी आपल्याला 10th प्लेस किती, त्याच्यासाठी किती डिजिट अवेलेबल आहेत, 10. सो इट कॅन बी सिलेक्टेड इन 10 वेज. आणि 100th प्लेस digit can be selected in 9 ways. कसं काय, कारण ही जी 100th प्लेस आहे त्या 100th प्लेसच्या ठिकाणी हा 0 येणार नाही. बाकीचे सगळे 3 2 5 6 7 8 आणि 9 9 डिजिट्स अवेलेबल आहेत आपल्याला. कशाला, 100th प्लेससाठी. हा 0 नाही, 0 येऊच शकत नाही. जर 0 जर आपण 100th प्लेसमध्ये घेतला तर 3 डिजिट नंबर फॉर्म होऊ शकत नाही. मग इथे किती, 9 वेज. मग देअरफॉर टोटल नंबर्स having 4 at unit place is equal to, by principle of multiplication. मग पहिल्यांदा किती, 1 into 10 आणि into 9. सो हाऊ मेनी, 90 नंबर्स फॉर्म होतील तसे, की ज्याच्यामध्ये डिजिट प्लेस ही युनिट प्लेस ही काय नाही, 4 आहे. असे किती नंबर्स येतील, ते 90 नंबर्स येतील. प्लीज लक्षात घ्या. आता याच्यातली काही 2-3 उदाहरणं फार मोठी आहेत. मी त्या 2 मोठ्या उदाहरणांच्या पाठीमागे जाणार नाही, कारण तसली उदाहरणं पडायची सुद्धा नाही. A school has 3 gates
3 gate and 4 staircases. Find how many ways. Find how many ways. How many ways does a student have to go from outside the school to his classroom. On the second floor. second floor. नीट लक्ष द्या. एक स्कूल आहे, त्या स्कूलला हे 3 गेट आहेत आणि मग वर चढायला 4 जिने आहेत. आता मुलगा या गेटमधून किंवा या गेटमधून शाळेच्या बाहेरून शाळेच्या आवारामध्ये प्रवेश करेल. सो पहिल्यांदा दी नंबर ऑफ वेज और दी number of ways of entering in the school through gates. आता किती वेळेस मध्ये तो जाऊ शकतो आतमध्ये, किती गेट अवेलेबल आहेत त्याला 3. मग इट कॅन बी सिलेक्टेड इन 3 वेज. तो 3 वे मध्ये जाऊ शकतो पोरगा, इकडनं जाऊ शकतो इकडनं जाऊ शकतो. आणि ते तिथं गेल्यानंतर त्याला वर जायला दुसऱ्या मजल्यावर जायला किती जिने आहेत? 4. सो टू reach the second floor it can be selected in 4 ways. मग तो आता किती वेळ म्हणजे किती त्याला दुसऱ्या मजल्यावर आपल्या क्लासरूम पर्यंत जायला एकूण किती नंबर वेज असतील? Therefore, total number of ways to reach classroom किती असतील मग? 3 into 4. So a student can reach to his classroom by how many ways? 12 ways he can enter. इथून आला इथे गेला, इथून आला इथे जाऊ शकतो, इथून आला तो इथे जाऊ शकतो. So like that, how many ways? 12 ways he can go to the school. When he is outside, he is first coming to inside the school ground मध्ये त्याला एंटर करायचं आहे. ते एंटर करण्यासाठी किती गेट आहेत? तिथे 3. तो तिथे किती अवलंब किती वेज मध्ये जाऊ शकतो? he can enter the inside the school in 3 ways and he can use any of the staircase. So using this staircase can be selected in how many ways? 4 ways. And so total number of ways reaching to his classroom is multiplication by principle of multiplication. 4 into 3 12. ही होती साधारणपणे गणित एक्झाम्पल्स. आता फॅक्टोरियल नोटेशन पहिल्यांदा.
फॅक्टोरियल नोटेशन 4 फॅक्टोरियल याला असं म्हणतात इट कॅन बी रीड ॲज 4 फॅक्टोरियल and 4 factorial is nothing but 4 into 3 into 2 into 1. It is a product of numbers starting from 1 to 4. 8 factorial. 8 factorial is a 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and last one 1. This is called the 8 factorial. मग आता आपल्याला n फॅक्टोरियल जर लिहायचं असेल तर कसं काय लिहिता येईल बरं n फॅक्टोरियल 1 2 3 4 5 6 7 8 9 किंवा पहिल्यांदा n मोठा आकडा n फॅक्टोरियल n -1 n -2 n -3 n -4 n -4 6 लाईक दॅट अप टू आपल्याला कुठपर्यंत 1 पर्यंत ओके असं करता येऊ शकतं याला कोणतं फॅक्टोरियल नोटेशन असं म्हणतात आता आपल्याला याच्यावरची काही एक्झाम्पल सोडवायची आहेत एक्झरसाइज 3.2 एक्सरसाइज किती 3.2 बघा काय एक्झाम्पल्स दिले त्यांनी इव्हॅल्युएट म्हणजे किंमत काढा 8 फॅक्टोरियल पहिलं एक्झाम्पल आहे मग इट इज 8 7 6 5 4 3 and 2 and 1 यांचा गुणाकार करायचा 8 7 56 56 गुणिले 30 6 पंच 30 किती वर शून्य सायंत्रिक 18 4 1 5 1 15 1 16 शून्य घेतला सायंत्रिक 18 4 1 5 1 15 1 16 आणि मल्टिप्लाइड बाय किती 24 हा शून्य जर शास्त्र ठेवला किंवा मग पण अगोदर कशाने म्हणून 4 ने मल्टिप्लाय करू 0 8 चौक 4 8 32 8 3 6 चौक 24 25 26 27 4 2 4 1 4 2 8 0 8 चौक 32 3 6 चौक 24 24 3 27 4 2 4 1 4 आणि 4 आणि 2 किती 6 सॉरी करतो 0 4 8 32 4 3 6 चौक 24 3 27 4 2 6 आता 2 निघून तो 0 16 4 1 6 2 12 13 4 1 2 1 आणि 1 3 किती आलं 0 2 7 7 13 4 1 7 3 2 1 10 4 1 4000 40320 मल्टिप्लिकेशन करायचं याच्यावर पुढचं काही सेकंड एक्झाम्पल इव्हॅल्युएट सेकंड एक्झाम्पल 10 फॅक्टोरियल so it is a 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 नीट गुणाकार करा 10 9 90 गुणिले 8 720 720 गुणिले 7 0 7 2 14 अचानक 749 ने 50 7 0 0 7 2 14 4 1 50 याला कोणी म्हणलं 7 ने गुणून जर मल्टिप्लाय झालं आता 6 ने मल्टिप्लाय 0 6 चौक 24 4 2 हा 2चा 2 आणि 6 पंच 30 6 ने गुणून झालं आता इथं 5 चौक 20 ने गुणून 20 ने गुणून 2 शून्य जसे तसे हे 2 झिरो जसे तसे आता 4 गुण 8 2 गुण 4 0 आणि 3 गुण 6 ओके आता किती पुन्हा किती गुणायचं त्याला 6 ने 604800 मल्टिप्लाइड बाय किती 604800 मल्टिप्लाइड बाय 6 0 0 6 8 48 4 6 24 आणि 4 28 2 6 6 36 36 28 800 इज द आन्सर मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता बरोबर आहे ओके हे तो समजवतोय आपल्याला की हाऊ टू यूज दी फॅक्टोरियल याचा उपयोग आपल्याला याच्यामध्ये पुढे खूप होणार आहे म्हणून समजून घेणं फार गरजेचं आहे 10 फॅक्टोरियल -6 फॅक्टोरियल आता 10 फॅक्टोरियलचं जे मी आन्सर काढलं होतं
ते आधी काढून घेऊ. 10 फॅक्टोरियल इज इक्वल टू 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आणि त्याच्यानंतर हे 6 फॅक्टोरियल काढायचं. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. बरोबर आहे. आता 6 फॅक्टोरियलचा आन्सर अगोदर काढतो. 6 पंच 30 आणि 30 गुणिले किती? 4 त्रिक 12, 12 गुण 24 हा 0. आणि 3 गुणल्याला 3 चोक 12, 1 3 गुण 6 आणि 1 7. 720 हा इथपर्यंत 720 मल्टिप्लिकेशन आलंय. 720 मल्टिप्लाइड बाय हे सगळं करा. 10 9 90 आणि प्लस किती? 8 7 56. पहिल्यांदा 90 मल्टिप्लाय करा, नंतर 36 मल्टिप्लाय करा. आपण वरती आन्सर काढलं होतं आणि मग त्या दोघं संख्यांची काय करायची? सबस्ट्रॅक्शन करायची. तुम्हाला वाटत असेल तर मी करतो. 10 9 90 90 गुणिले 8. 10 9 90 9 8 0 9 8 72 720 आला. 720 गुणिले किती? पुन्हा 7. 720 गुणिले 7 0 7 गुण 14 4 7 49 आणि 50. आणि याला कोणी गुणायचं परत पुन्हा? इथपर्यंतचा गुणाकार हा आला आणि याला याने मल्टिप्लाय करायचं. 5020 5040 मल्टिप्लाइड बाय 720. हे 2 झिरोचे तसे. किंवा पहिल्यांदा शून्याने गुणतो 0 0 0 0 0. नंतर कोणी गुणून 2 ने गुणतो 2 0 0. 2 चोको 8 हा 0 आणि 2 पंच 10. परत आता किती? 2 इथल्या मारतो. मग किती येते तिथं? 7 0 0. 7 चोक 28 2 7 7 5 35 35 रे 36 आणि हे 2 0. मग आता काय करणार? याची बेरीज करूया. 0 0 8 8 काय आला मग हा? 2 किती आला हा? 7 3. काय येत असेल ते करा. मल्टिप्लिकेशन नीट करा. काही फार त्याच्यामध्ये तुम्हाला येत असेल ते करून घ्या. ओके चला नेक्स्ट. 10 - 6 फॅक्टोरियल. 10 - 6 फॅक्टोरियल म्हणजे तुम्ही नेमकं काय करायचं तो शिकवतोय. आता इज इक्वल टू यांचा अगोदर सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं. इज इक्वल टू 4 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल इज 4 3 2 and 1. 4 त्रिक 12 12 गुण 24 आणि 24 गुणिले किती? 24. 4 त्रिक 12 12 गुण 24 आणि 24 गुणिले किती? 24. 24 इज द आन्सर. ओके चलो नेक्स्ट. कॉम्प्यूट म्हणजे काढा किंमत. कॉम्प्यूट म्हणजे किंमत काढा. Compute or evaluate, each is one and the same. Second examples. 12 factorial upon 6 factorial. लक्षात घ्या, नेहमी असं करत असताना लहान फॅक्टोरियलला मोठा फॅक्टोरियलमध्ये कन्व्हर्ट करता येत नाही. प्लीज प्रिन्सिपल लक्षात घ्या. The smaller factorial cannot be reduced to the larger factorial. But larger factorial can be reduced to the lower factorial. बाहेर कसं लिहित आहे? 12 into 11 into 10 into 9 into 8 into 7 आणि into हा 6 फॅक्टोरियल. कारण पुढे 6 5 4 3 2 1 असेल मग त्याला आपण 6 फॅक्टोरियल लिहू शकतो आणि त्याच्या आधी येणारे हे आकडे लिहिले. आता इथं हा भागिले 6 फॅक्टोरियल. मग 6 फॅक्टोरियल काय झाला? कॅन्सल झाला. प्लीज. A larger factorial is reduced to a smaller factorial by reducing it by 1 million 1 reduce करू असं लिहिलं जातं. मग 12 गुणिले 11 12 गुणिले 10 120 आणि 120 गुणिले 11 11 0 0 11 गुणिले 22 2 11 1 11 2 13 हा गुणाकार आला आणि गुणिले किती? 9 9 0 0 9 2 18 4 9 3 27 28 4 2 9 1 9 आणि 9 2 11 कोणी गुणलं? 9 ने. मग 11 880 11 880 गुणिले कोणी गुणू? आता 8 ने गुणतो. आता 8 ने गुणायचं. 8 0 0 8 8 64 4 6 8 64 64 आणि 6
70, 4 आणि 7, 8 आहे का 8, 8 आणि 7 15, 4 1 8 आहे का 8 आणि 1 9. परत त्याला कोणी म्हणून 7 आहे. 7 0 0 7 चौक 28, 7 5 35, 7 4 3, 9 7 63, 64 65 66, 66 5 2 8 0 इज द आन्सर. थोडक्यात सांगायचं म्हणजे याच्यापासून आपण असं शिकलो की याला सिम्प्लिफिकेशन करण्याकरताना दी ग्रेटर फॅक्टोरियल इज रिड्यूस टू ए स्मॉलर फॅक्टोरियल. सेकंड 12/16 6 आणि याचा फॅक्टोरियल घेतला आहे. अगोदर या दोघांचा भागाकार होईल. इट इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल. 6 आहे का 6, 6 × 12 2 फॅक्टोरियल and 2 factorial is equal to 2 into 1. The answer is 2. पुढे 3 multiplied by 2 factorial. It is equal to 6 factorial. दोघांचा गुणाकार आणि मग त्याचा फॅक्टोरियल. 6 factorial can be written as 6 into 5 into 4 into 3 into 2 and into 1. 6 पंचे 30, 30 गुणिले 24, 30 into 24. 0 24 3 72. काय आलं हे आन्सर याच्यावर 720 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. 3 factorial into 2 factorial. 3 factorial is 3 to 1 and 2 factorial is 2 into 1. किती 3 × 6 आणि 6 गुणिले किती परत 2. काय आन्सर येईल याच्यावर 12. इथे 9 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल into 6 फॅक्टोरियल. It can be reduced as 9 into 8 into 6 into 7 and into 6 फॅक्टोरियल. याची सुरुवात 9 फॅक्टोरियल पाहिजे. 9 पासून 9 8 7 आणि 6 फॅक्टोरियल. या खालच्यापैकी जो मोठा असेल त्याच्यामध्ये वरच्याला रिड्यूस करायचं. आणि इथे हा 3 फॅक्टोरियल कॅन बी रिटन आहे 3 1 3 2 1. आणि याला कसं हा इंटू हा 6 फॅक्टोरियल जसाच्या तसा. नीट प्रोसिजर लक्षात घ्या. ए लार्जर फॅक्टोरियल कॅन बी रिड्यूस टू ए स्मॉलर फॅक्टोरियल. हा 6 फॅक्टोरियल. हा 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 3 आहे का 3 3 3 9 2 1 2 2 चौक 8 3 चौक 12 12 7 7 2 14 4 7 1 6 12 7 84. 84 इज द आन्सर. ओके. आपल्याला तो शिकवतोय की हे फॅक्टोरियल कसं काय रिड्यूस करायचं आणि कसं काय पुढे त्याला सोपं रूप द्यायचं. नेक्स्ट सम 6 फॅक्टोरियल minus 4 factorial and upon 4 factorial. आता नीट लक्ष देऊ. हा 6 फॅक्टोरियल कॅन बी रिड्यूस टू 6 5 into 4 फॅक्टोरियल आणि मायनस हा 4 फॅक्टोरियल आणि अपॉन हा 4 फॅक्टोरियल. मला यांच्यामधून 4 फॅक्टोरियल कॉमन काढता येतो. मग काय मग 4 फॅक्टोरियल कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय 6 पंच 30 आणि हा 4 फॅक्टोरियल मी कॉमन काढला. इथून हा मायनस किती 1 आणि अपॉन हा 4 फॅक्टोरियल जशा असतात. नीट लक्ष द्या. हा 4 फॅक्टोरियल कॅन बी टेकन कॉमन किंवा मग तुम्ही 6 फॅक्टोरियलचा आन्सर वेगळं काढा, 4 फॅक्टोरियलचा आन्सर वेगळं काढा, त्यांची वजाबाकी करा. पण तसं करू नका. बघा असं करा, त्याला सोपं जाईल. मग आता इथं 4 फॅक्टोरियल काय कॅन्सर. व्हॉट इज द आन्सर 29 इज द आन्सर. ओके. चलो नेक्स्ट 8 factorial upon 6 factorial minus 4 factorial. So this can be 8 factorial upon 6 5 and into 4 factorial and minus 4 factorial हा जसाच्या तसा. हा 8 factorial upon याला कसं लिहिता येईल 4 factorial कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये 6 पंच 30 4 factorial कॉमन काढला आणि मायनस 1. आता इथे हा 8 फॅक्टोरियल कॅन बी रिड्यूस ॲज 8 7 6 5
and 4 factorial, and we divided by 4 factorial into 29. मग आता इथे बघा, हा 4 फॅक्टोरियल काय झाला, 8 7 56, 7 8 56 आणि गुणिले किती 5 36, शून्याचा शून्य, साइन 3 8 4 5 3 15 आणि 16, 1680/29 इज द आन्सर. नीट लक्षात घ्या मी कसं काय सोडवतोय, कारण ते सोडवल्याशिवाय आपल्याला पुढची एक्झाम्पल्स यायची नाहीत. जस्ट आपल्याला ट्रेनिंग देतोय तो की कसं सोडवायचं म्हणून. 8 factorial upon 6 minus 4 factorial. So it can be 8 factorial upon 6 मधून 4 जे काय असेल ब्रॅकेटमध्ये ती प्रक्रिया करून टाकायची 2 factorial. It can be written as 7 6 8 7 6 5 4 3 आणि into 2 factorial आणि upon हा 2 factorial. फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 8 7 56, 56 गुणिले 30, 56 गुणिले 30, साइन 3 8 5 3 15 ने शून्याचा शून्य, साइन 3 8 4 ने 7 म्हणजे 30 ने नाही 5 3 15 सॉरी 15 ने 16, हा 0 जसं तसा साइन 3 3 चा 18, अच्छा 3 5 15, 15 आणि 1 16, 1680, 1680 गुणिले किती 12, शून्य 12 8 96 9, 12 सकम 72, 72 अधिक 9 71, 72 अधिक 9 81, अच्छा 8, 12 1 12, 12 आणि 8 किती 20. सो द आन्सर इज 2160. 2160. हे होती कॉम्प्यूट याच्यावरची एक्झाम्पल्स. आता पुढे राइट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स. राइट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल्स. पहिलं गणित दिलेलं आहे 5 6 7 8 9 10. याला फॅक्टोरियल मध्ये लिहायचं. आता सुरुवात याची येळ कसा व्हायला पाहिजे, मोठी संख्या अगोदर 10 9 8 7 6 5 आणि पुढे जर का कधी घ्यायचे असेल तरी ते काय घ्यावं लागेल 4 3 2 1, हा 4 3 2 1 4 3 2 आणि हा 1 घेतला. आता कोण एक्स्ट्रा घेतल्यावरती ते खाली कॅन्सल झाले पाहिजे. 4 3 2 आणि 1 म्हणजे ती हे चौघं कॅन्सल होतील, म्हणजे जी किंमत दिलेली ती जशी च्या तशी नाही. आता इथे हा 10 पासून गेला तर 1 पर्यंत गेला, म्हणजे किती झाला वरती 10 फॅक्टोरियल, हा खाली किती झाला 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. हे याचं रूपांतर झालं. ओके चलो नेक्स्ट इथे येऊया. 3 6 9 3 6 9 12 and 15. हा जो पहिला 3 into 1, हा 3 into 2 मल्टिप्लाइड बाय, हा इंटू 3 into 3, हा मल्टिप्लाइड बाय काय होईल 3 into 4 आणि हा शेवटी काय होईल मल्टिप्लाइड बाय 3 into 5. आता नीट लक्षात घ्या 3 3 3 3 3 किती वेळा आहे 1 2 3 4 आणि 5, 5 वेळा 3 3 म्हणजे 3चा 5वा वेळा आणि ब्रॅकेटमध्ये काही ना 1 2 3 1 2 3 4 आणि काय 5. याला आपल्याला उलट लिहिता येईल 3 5 4 3 2 आणि 1. याला कसं लिहिता येईल मग 3 आणि इंटू किती 5 फॅक्टोरियल. असं याचा आन्सर येईल. ओके नेक्स्ट
6 into 7 into 8 into 9. आता इथे 1 पासून सुरुवात करायची तर 9 8 7 6 याच्या पुढे काय लिहिता येईल 5 4 3 2 आणि 1 म्हणजे हे एक्स्ट्राचे घेतले मी ते खाली घ्यावे लागतील 5 4 3 2 आणि 1. मग आता हे 9 पर्यंत गेले 9 पासून करायचे मग वरती किती झाले 9 फॅक्टोरियल आणि आपण खाली किती फॅक्टोरियल हे 5 फॅक्टोरियल. मोठ्या अंकापासून चालू होईल 1 पर्यंत गेलं पाहिजे तोपर्यंत त्याचा फॅक्टोरियल लिहिता येत नाही. अशी इन बिटवीन याचा फॅक्टोरियल लिहिता येत नाही. आपल्याला कुठपर्यंत जावं लागेल 1 पर्यंत जावं लागेल तरच त्याचा फॅक्टोरियल लिहिता येतो हे लक्षात घ्या. ओके चला पुढे नेक्स्ट इव्हॅल्युएट. खूप महत्वाचं इव्हॅल्युएट n फॅक्टोरियल. कसला तरी फॉर्म्युला आहे येईल पुढे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल फॉर पहिलं गणित n इज इक्वल टू 8 आणि r इज इक्वल टू 6. मग इथं किती हा 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल आणि इंटू ब्रॅकेट 8 मायनस 2. यांची किंमत किती आहे 8 आहे आणि आरची किंमत किती आहे फॅक्टोरियल असं लिहिता येईल. मग 8 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल आणि 8 मधून किती गेले 6 गेले सॉरी 8 मायनस 6 आरची किंमत किती आहे 6 आहे सॉरी मग किती आला 2 फॅक्टोरियल. आता वरच्याला मोठ्या फॅक्टोरियल म्हणजे आला खडा आल्या फॅक्टोरियल आणता येतं 8 7 आणि हा 6 फॅक्टोरियल आणि डिवायडेड बाय याला काय मिळा 6 फॅक्टोरियल आणि इंटू 2 इंटू 1 6 फॅक्टोरियल कॅन्सल बे कवे बेचो काट मग 7 चुको किती 20 इज द आन्सर. ओके नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. याच्यात सेकंड एक्झाम्पल n इज इक्वल टू 12 n is equal to 12 and r is equal to 12. प्लीज लक्ष द्या तिकडे 12 फॅक्टोरियल याच्यात किंमत टाकायची आहे इंटू 12 फॅक्टोरियल आणि इंटू ब्रॅकेट 12 मायनस 12 फॅक्टोरियल 12 मायनस 12 आणि फॅक्टोरियल मग 12 फॅक्टोरियल अपॉन 12 फॅक्टोरियल आणि इंटू 0 फॅक्टोरियल. हा 12 फॅक्टोरियल कॅन्सल 0 फॅक्टोरियल इज ऑलवेज इक्वल टू 1. प्लीज लक्षात राहू देते 0 फॅक्टोरियल इज ऑलवेज 1 सो 1 अपॉन 1 द आन्सर इज 1. ओके चला पुढे तिसरं एक्झाम्पल n इज इक्वल टू 15 and r is equal to 10. n is equal to 15 and r is equal to 10. So 15 factorial upon 10 factorial and into bracket 15 minus 10 factorial. So this is 15 factorial upon 10 factorial and into 5 factorial. It can be written as 15, 14, 13, 12, 11 and into 10 factorial. Upon हा 10 फॅक्टोरियल जसा तसा हा मोठा आणि याला करू शकतो आपण 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आन्सर काढायचं असेल तर खाली 2 ठिकाणी फॅक्टोरियल असेल तर मोठ्या फॅक्टोरियल मधल्या प्रमाणे या वरच्याला व्यक्त करायचं. म्हणजे हा 10 फॅक्टोरियल काय झालं कॅन्सल 5 1 5 5 3 15 4 1 4 4 3 12 हा 3 कॅन्सल बे 1 बे 7 14 7 1 21 21 गुणिले 13 13 1 13 4 1 13 2 26 1 27 273 and multiplied by 11 11 3 33 4 3 11 7 77 77 आणि 3 80 4 1 11 2 22 22 8 30. What is the answer?
हे बघा 3 7 21, 21 गुणिले 13, 13 गुणिले पुन्हा 21, 3003 इज द आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. n is equal to 15, r is equal to 8. r is equal to 8. So 15 factorial upon 8 factorial, 15 minus 8 factorial, 15 factorial upon 8 factorial into 7 factorial. 8 मधून 15 मधून 8 गेले किती उरले? 7 उरले. So 15, 14, 13, 12, 11, 10, 9 आणि 8 फॅक्टोरियल. तुम्ही म्हणाल सर याला क्रॉसही करता येईल का? 7 फॅक्टोरियलमध्ये करता येईल का? नाही करता येईल. कोणत्या तरी एकाच फॅक्टोरियलमध्ये रिड्यूस करता येतं. 8 फॅक्टोरियल आणि इंटू इथे काय लिहिता येईल? 7 6 5 4 3 आणि हा 2. 8 फॅक्टोरियल कॅन्सल. 7 1 7, 7 2 14, 6 1 6, 6 2 12, 5 1 5, 5 3 15, 4 1 4, 2 2 कॅन्सल, 3 3 हा 3 3 कॅन्सल. इथे किती? 2 1 2, 2 5 10. काय बघा इथे काही नाही उरलं, इथे काही नाही उरलं. 13, 13 गुणिले 11, 13 इंटू 11, 11 3 33, 4 3, 11 11 3 14, 143. बरोबर आहे. 143 आला. 13 गुणिले 11 143 आला. आणि 5 9 45, 143 इंटू 45, 5 3 15, 4 1, 5 2 20 आणि 21, 4 2, 5 1 5 2 7, 1 फुली मारली. 4 3 12, 4 1, 4 4 16 आणि 1 17, 4 1, 4 1 4 1 5, 5 3 14, 6 4 3 5, 6 4 3 5 is the answer. Okay, are you getting me? Good. चलो नेक्स्ट. n upon 8 factorial is equal to 3 upon 6 factorial plus 1 upon 4 factorial. नीट स्टेप लक्षात घ्या. 1 factorial upon 4 factorial असं दिलं आहे. The 1 factorial is a 1, 0 factorial is also 1. So n upon 8 factorial is equal to 3 upon 6 factorial plus 1 upon 4 factorial. आता नीट लक्ष द्या याला कसं करायचं. इकडे लक्ष द्या. n upon 8 factorial is equal to 3 upon 5, 6, 4, 5 into 4 factorial लिहिता येईल प्लस 1 upon 4 factorial लिहिता येईल त्याला. आता पुढे LCM जो आला तर तो हा आला. n upon 8 factorial is equal to LCM 4 factorial into 30 आला. 6 5 30. मग आता इकडे कशाने गुणावं लागेल? 4 फॅक्टोरियल आहे आणि हे सगळं काही आहे म्हणजे 3 आहे. फक्त 3 आहे हे याच्या डिनॉमिनेटरमध्ये काय फक्त 4 फॅक्टोरियल आहे म्हणजे इथे किती घेता येतील? 6 5 30. आता इकडे याला n फॅक्टोरियल अपॉन 8 7 6 5 आणि 4 फॅक्टोरियल लिहितात आणि इज इक्वल टू 33 अपॉन
4 फॅक्टोरियल इंटू 30. आता जे इकडे डिवाइड बाय आहे ते तिकडे मल्टिप्लाइड बाय होईल आणि देअरफॉर n इज इक्वल टू 33 इंटू 8765 आणि काय मिळा 4 फॅक्टोरियल आणि डिवायडेड बाय काय रे बाबा 4 फॅक्टोरियल इंटू 30. क्रॉस मल्टिप्लिकेशन कोण कॅन्सल झाले ते फॅक्टोरियल कॅन्सल झाला 6 पंच 30 आणि हा 30 कॅन्सल झाला ना बरोबर ना 30 कॅन्सल ना तो. मग आता काय करायचं n इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल 876 आणि 4 फॅक्टोरियल आणि 4 बरोबर आहे. अगदी बरोबर आहे बरं. मग आता n इज इक्वल टू या सगळ्यांचा काय होईल मल्टिप्लिकेशन होईल 33 इंटू 56 किती 37 18 37 18 आणि 19 एक फुली मारली 5 त्रिक 15 अशाला एक 5 त्रिक 15 आणि 16 8 4 8 18 48 इज द आंसर. ओके आर यू गेटिंग मी? चलो कम ऑन नेक्स्ट. n फॅक्टोरियल n है का n है फक्त n अपॉन 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू 4 अपॉन 8 फॅक्टोरियल प्लस 3 अपॉन 6 फॅक्टोरियल. आता इथे 6 फॅक्टोरियल इथे 6 फॅक्टोरियल दिसतोय. LCM काढायला सोपं जाईल म्हणजे त्याला इकडे घेऊन n अपॉन 6 फॅक्टोरियल मायनस 3 अपॉन 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू 4 अपॉन 8 फॅक्टोरियल. LCM किती आला 6 फॅक्टोरियल आला. इथेही 6 फॅक्टोरियल इथेही 6 फॅक्टोरियल म्हणजे वरती काय आलं n मायनस 3 आला बरोबर आहे. 6 फॅक्टोरियल LCM आला इथं सेम आहे म्हणून n मायनस 3 आला आणि अपॉन 4 अपॉन 8 फॅक्टोरियल कॅन बी रिटन ॲज 8 7 इंटू 6 फॅक्टोरियल. हा 6 फॅक्टोरियल इकडे मल्टिप्लाय करायचं n मायनस 3 इज इक्वल टू 4 इंटू 6 फॅक्टोरियल अपॉन 56 आणि इंटू किती हा 6 फॅक्टोरियल कॅन्सल. मग आता इथे किती 4 आहे तर 4 आहे तर 4 आणि 4 चौक 16. सो n minus 3 equals to 1 upon 14. n minus 3 6 factorial n minus 3 आला 6 factorial आला 4 into 6 factorial. बरं मग आता इथे किती तिरपा गुणाकार केला 14n मायनस 14 2 28 14 3 42 इज इक्वल टू 1. 14n आन्सर येईल का? काहीतरी एक्झाम्पलमध्ये चूक आहे या. देर इज समथिंग रॉंग इन द एक्झाम्पल. आय डोंट नो व्हॉट इट इज. 4 upon 8 factorial 4 upon 8 factorial 4 upon 8 factorial can be written as. No, something is wrong. I don't know what is wrong. I will find out. Something is wrong in the example. Anyway, whatever remaining examples are there, those remaining examples we will solve in the next video, please. So till then, thank you very much. I will find out what is wrong in this example, and I will solve it in the next video. No problem. Thank you very much.